टॉप 5 IMP क्वेश्चन्स और IMP टॉपिक्स. येस, M1 साठी टॉप 5 जे IMP क्वेश्चन मी सांगतोय, टॉपिक सांगतोय, जे सामान्य मुलाला येतील असेच सांगतो. बघा, युनिट 1 मध्ये टेलर्स थेरम हा एकदम सोपा आहे. युनिट 2 मध्ये युलर्स थेरम हा. युनिट 3 मध्ये एरर फंक्शन. युनिट 4 स्किप करा किंवा युनिट 4 मध्ये ऑर्थोगोनल मॅट्रिक्स वाला करा, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आणि युनिट 5 मध्ये कॅली हॅमिल्टन थेरम हा पूर्ण कॅल्सीवर होतो. हे 5 जर तुम्ही केले, हे 5 जे सामान्य मुलालाही जमतील आणि एक दिवसाचंच काम आहे, आरामात पासिंग होऊन जाईल. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे सर PS1 साठी. व्हॉट मिस्टेक स्टुडंट्स डू वाईल रायटिंग इन एंडसेम एक्झाम? कोणत्या मिस्टेक अवॉइड केल्या पाहिजे मुलांनी एंडसेम एक्झाम राईट करताना? न्यूमरिकल जे सोडतायत तेच फेल होत आहेत. न्यूमरिकल करायचं हिंमत. न्यूमरिकल किती मार्कला येतं सर? 50-50 पूर्ण. ओके, 8 मार्काला न्यूमरिकल, 6 मार्काला कंपल्सरी डेरिव्हेशन. हा, 6-8चा पॅटर्न आला, 8 मार्काला न्यूमरिकल येतंय, 6 मार्कला थिअरी येते. हा, तर मुलं न्यूमरिकल सोडतात, त्यांचं 28 मार्क कोणत्याच अँगलनी थिअरीला यायला चान्स नाही. हा एक मेजर इश्यू पॉवर सिस्टम. ओके, म्हणजे कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे मुलांनी याच्यामध्ये? न्यूमरिकल जास्त केले तर थिअरी कमी करण्याची गरज. ओके ओके ओके, ठीक आहे. सेम क्वेश्चन सर तुमच्यासाठी. कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे मुलांनी एक पेपर? मेन तर काय की आन्सर लिहिताना स्टेप वाईज लिहा. त्याच्यानंतर आन्सरला बॉक्स करा. मेन जे स्टेप्सचे आन्सर आहे त्यांना बॉक्स करा. आणि पहिले जे 3 क्वेश्चन आहे ना, ते सिलेक्शन करताना तुम्हाला जो सगळ्यात सोपा प्रश्न येतो म्हणजे टेलर्स थेरम वरचा झाला, एरर फंक्शन झाला आणि कॅली हॅमिल्टन थेरम, हे 3 एकदम सोपे प्रश्न आहे. सो शक्यतो ट्राय करा की पहिले 3 क्वेश्चन जे सगळ्यात सोपे ते घ्या, म्हणजे एक्झामिनरचं तुमच्यावर इम्प्रेशन चांगलं पडेल आणि तुम्हाला पुढे मोकळ्या हाताने मार्क दिले जातील, पेपर चांगल्या मार्कावर निघेल. आणि कॅल्सीच्या ट्रिक पोरं वापरत नाही. मॅट्रिक्स पूर्ण कॅल्सीवर सॉल्व्ह होता. मी कॅल्सीच्या ट्रिकवरच मॅथ्स शिकवलाय. सो कॅल्सीच्या ट्रिक्स फॉलो करा, यू विल द पेपर सॉल्व्ह. ओके.